नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, 28 तारखेला शनिवारच्या रात्री आणि 29 तारखेच्या पहाटे रविवारी अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने अश्विन पौर्णिमेच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रग्रहण होणार आहे। हे खंडग्रास स्वरूपातलं चंद्रग्रहण असणार आहे। ग्रहणाचे वेगवेगळे स्वरूप असतात। खग्रास चंद्रग्रहण आहे, त्यानंतर खंडग्रास स्वरूपातलं आहे, अंशिक रूपातलं चंद्रग्रहण आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे चंद्रग्रहण असतात। तर हा अत्यंत दुग्ध शर्करा योग, मोठी पर्वणी या निमित्ताने वेगवेगळ्या उपासकांसाठी आलेली आहे। ग्रहण लागण्याला अनेकदा शास्त्रामध्ये किंवा आपल्या रूढी परंपरेमध्ये वाईट म्हटलं जातं, परंतु ग्रहण ही संपूर्ण खगोलीय घटना आहे। त्याचे आध्यात्मिक दृष्ट्या आपण कशा पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो आणि या ग्रहण काळामध्ये आपला जास्तीत जास्त उत्कर्ष आपण कसा करून घेऊ शकतो, आपली भक्ती कशी मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो, याकडे आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। 28 तारखेच्या दिवशी मध्यरात्रीच्या वेळी हे ग्रहण लागणार आहे। चंद्रग्रहण हे नेहमी रात्रीच्या काळात असतं आणि सूर्यग्रहण हे नेहमी दिवसाच्या काळात असतं। ज्यावेळी रात्रीच्या काळात सूर्यग्रहण असतं त्यावेळी सूर्य आपल्याला दिसत नाही, त्यामुळे ते पाळण्याची आवश्यकता नसते। आणि दिवसाच्या काळातील चंद्रग्रहण जे असतात त्यावेळी चंद्रही आपल्याला दिसत नाही, त्यामुळे तेही पाळण्याची आवश्यकता नसते। 28 तारखेला ग्रहणाची वेळ काय आहे, ग्रहणाचा वेदारंभ कधीपासून सुरू होतो, ग्रहणाचा मध्यबिंदू कोणता आहे, ग्रहणाची समाप्ती कधी आहे, ग्रहण काळामध्ये आपण काय करावं, कुठल्या गोष्टी वर्ज्य कराव्यात, आपल्याला जर सोयरसुतक आलं असेल तर अशा वेळी आपण ग्रहण काळामध्ये कुठले नियम पाळू शकतो का, कुठली उपासना करू शकतो का, जर काही प्रेग्नंट स्त्रिया असतील, गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी या ग्रहण काळामध्ये काय काळजी घ्यावी, हे सर्व आपण क्रमाक्रमाने जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण पाहूया की ग्रहण कधी सुरू होत आहे। तर ग्रहणाचा आरंभ होणार आहे 28 तारखेच्या मध्यरात्री 12 वाजल्याच्या नंतर, म्हणजे टेक्निकली पाहायला गेलं तर इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे 29 तारीख सुरू होत आहे आणि 12 नंतरच रविवार सुरू होत आहे। त्यामुळे रविवारच्या मध्यरात्री शनिवारच्या रात्रीनंतर उत्तर रात्रीनंतर हे ग्रहण असणार आहे। ग्रहणाची सुरुवात होत आहे रात्री 1:05 ग्रहणाचा मध्यबिंदू जो असणार आहे तो 1:44 असणार आहे आणि ग्रहणाची समाप्ती होणार आहे 2:23। मग जर एकंदर आपण पाहिलं तर हा ग्रहणाचा संपूर्ण पर्व काळ म्हणजे आरंभापासून मध्यापर्यंत आणि मध्यापासून अंतापर्यंत समाप्तीपर्यंत हा काळ असणार आहे 1 तास आणि 18 मिनिटाचा। हा एवढा मोठा पर्व काळ आपल्याला लाभणार आहे। मित्रांनो, या पर्व काळाच्या पूर्वी वेदारंभ होत असतो। हिंदी भाषिक लोक त्याला सुतक असं म्हणतात, ग्रहण काळाचंही सुतक असतं। मराठीमध्ये त्याला वेदारंभ म्हणतात। आणि कुठल्याही गोष्टीचे आपण बोलतो आता परीक्षांचे विद्यार्थ्यांना वेध लागले आहेत, हा वेध लागणं म्हणजे त्या गोष्टीची खून सुरुवात होणं। तर हा वेदारंभ कधी होत आहे तर शनिवारी 28 तारखेला दुपारी 3:14 पासून वेदाचा आरंभ होत आहे। मग सशक्त व्यक्ती आहेत, सर्वसाधारणपणे सुदृढ व्यक्ती आहेत, त्यांनी दुपारी 3:18 नंतर ग्रहणाच्या संबंधातले नियम किंवा वेदाच्या संबंधातले नियम पाळायचे आहेत। जे अबाल आहेत, जे वयोवृद्ध आहेत, ज्या गर्भवती स्त्रिया आहेत किंवा जे आजारी माणसं आहेत किंवा कुठल्या अडचणीच्या प्रसंगात आहेत, प्रवासामध्ये आहेत, त्यांनी काय करावं तर त्यांच्यासाठी ग्रहणाची वेळ ही सायंकाळी 7:41 दिलेली आहे। या काळापासून आबालवृद्ध आणि गर्भवती स्त्रियांनी वेध हे आरंभ करायचे आहेत। आता हा जो महोत्सव असणार आहे, हे जे चंद्रग्रहण असणार आहे, हे नेमकं अत्यंत सुंदर अशा अश्विन पौर्णिमेला आलेलं आहे। हे तब्बल 30 वर्षानंतर अश्विन पौर्णिमेला म्हणजे कोजागिरीला आलेलं आहे आणि यानंतर थेट 2032 मध्ये हे कोजागिरीला येणार आहे। वर्षातून 2-3 वेळा ग्रहण असतात, जास्तीत जास्त 8 ग्रहण असतात आणि कमीत कमी 2 ग्रहण तरी असतातच। परंतु त्यातील काही ग्रहण हे भारतातून दिसतात तर काही ग्रहण वेगवेगळ्या देशातून, परदेशातून वगैरे दिसत असतात। ज्यावेळी भारतात ग्रहण दिसतं त्यावेळी आपल्याला ते पाळावं लागतं आणि निश्चितपणे हे ग्रहण असल्यामुळे रात्री 7:45 नंतर आपल्याला वेदारंभ सुरू झाल्यानंतर नियम पाळायचे आहेत। आता नियम काय आहेत, ग्रहणात आपण काय करावं आणि काय करू नये, सर्वप्रथम आपण पाहूया की काय करावं। ज्यावेळी प्रत्यक्ष ग्रहण सुरुवात होतं 29 तारखेला मध्यरात्री 1:05 त्यावेळी ग्रहण सुरू झाल्याच्या नंतर आपल्याला स्नान करायचं आहे। हे स्नान नित्य नियमाप्रमाणे आपण जसं करतो तसंच आपल्याला करायचं आहे।
तसंही कोजागिरीला लक्ष्मीचं आगमन होत असतं, त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत आपण जागतच असतो. को जागरती कोण जागा आहे असा विषय करत, असा विचार करत, अशी विचारणा करत लक्ष्मी माता सर्व घरामध्ये फिरत असते. असे भाविकांची आणि श्रद्धावानांची श्रद्धा आहे. मग अशा काळामध्ये लक्ष्मी जर सर्वत्र फिरते आहे तर आपण झोपून राहणं योग्य नाही. आणि ह्या पर्व काळामध्ये, वेदारंभामध्ये किंवा प्रत्यक्ष ग्रहण काळामध्ये ही अत्यंत श्रेष्ठ पर्वणी 2032 मध्ये 10-12 वर्षानंतर मिळणार आहे. त्यामुळे या काळाला कधीही श्रद्धावानांनी, भक्तिवान मंडळींनी चुकू नये. या दिवशी आपण निश्चितपणे ग्रहण आरंभ झाल्याच्या नंतर स्नान करावं. मग या ग्रहण काळामध्ये आपण काय करू शकतो, तर आपण दान करू शकतो, आपण पूजापाठ करू शकतो, आपण जप करू शकतो, आपण तर्पण करू शकतो. देवावरती पळीने पाणी चढवतात, त्याला तर्पण असं म्हटलं जातात. मग हे वेगवेगळ्या प्रकारचे आहे. पितृ तर्पण असतं, विष्णू तर्पण असतं, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची तर्पण, देवीवरती पण आपण तर्पण विधी करतो. हे सगळ्याप्रमाणे आपण त्या देवीचा मूलमंत्र, विष्णुदेवाचा मूलमंत्र किंवा आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी सुद्धा पळीने पाणी, त्याच्यामध्ये काळे तीळ, थोडंसं दर्भ किंवा कुश ज्याला आपण म्हणतो, ते दर्भ किंवा कुश घेऊन ते पळीने पाणी तामनामध्ये जरी टाकत राहिलं, पितृम तर्पयामी, पितृभ्यो नमः तर्पयामी, ओम पितराय नमः तर्पयामी, किंवा आपल्या ज्ञात आणि अज्ञात असणाऱ्या पूर्वजांचं स्मरण करून पळीने पाणी टाकत राहिलं तरीही ते पितृंसाठी अत्यंत श्रेष्ठ म्हटलेलं आहे. यालाच श्राद्ध कर्म म्हणतात. श्रद्धेते कर्मणा इति श्राद्धम. श्रद्धेने केलेलं प्रत्येक कार्य आपल्या पूर्वजांसाठी पोहोचत असतं. आणि पितृप्रसादात धन कनक समृद्धिरस्तु. पूर्वजांच्या आशीर्वादाने आपल्याला धन आणि कनक, धन आणि द्रव्य, पैसा, अडका, लक्ष्मी या सर्वांची प्राप्ती होत असते. वंशाची वृद्धी होत असते. सर्व प्रकारच्या इच्छित कामनांची सिद्धी होत असते. त्यामुळे निश्चितपणे आपण श्राद्ध करू शकतो, तर्पण करू शकतो. विष्णुदेवासाठी पवित्ररित्या जल, तुलसीपत्र घेऊन ते तर्पण करू शकतो. लक्ष्मीसाठी तर्पण करत असताना थोडंसं कुंकू त्यामध्ये टाकावं आणि लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा देवीच्या कुठल्याही मूर्तीवरती पळीने पाणी टाकत राहावं. त्या देवतेचा मूल मंत्र घेऊन हे तर्पण आपण करू शकतो. प्रत्यक्ष पूजा आपण करू शकतो, नामजप करू शकतो. जे पूर्वी घेतलेले मंत्र आहेत त्या मंत्राचं आपण पुरश्चरण करू शकतो, परत त्याचं पुन्हा पठण करू शकतो. त्याला पुरश्चरण असं म्हणतात. विशिष्ट संख्या असते, परंतु या काळामध्ये तेवढी संख्या पूर्ण होणं शक्य नसतं. त्यामुळे संख्यात्मक न जाता गुणात्मक दृष्टीकडे जावं. मी किती श्रद्धेने पठण करत आहे, किती श्रद्धेने जपाला बसलो आहे, याकडे आपण लक्ष द्यावं. आणि या ग्रहण काळामध्ये जास्तीत जास्त आपण अनुष्ठान करावं. ग्रहण काळ हा निश्चितपणे वाईट नाहीये. ही खगोलीय घटना तर आहेच, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या सूर्यावरती किंवा चंद्रावरती लागणारं ग्रहण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीवरती पवित्रतम तेजाची शक्ती उत्पन्न करत असतं. त्यामुळे असा काळ आपण वाईट गोष्टीमध्ये किंवा नित्यनेमाच्या गोष्टीमध्ये न घालवता जास्तीत जास्त जप, अनुष्ठान, तप, साधना, सेवा या गोष्टी आपण करत राहाव्यात. आता मध्यरात्रीची वेळ आहे, काय करू नये सांगितलेलं आहे. तर या काळामध्ये आपण भांडी वगैरे धुणं असेल, कपडे पिळणं असेल किंवा भाजी कापणं असेल, एवढ्या रात्री कोणी कापतच नाही, पण या गोष्टी टाळाव्यात. झाडून घेणं असेल किंवा प्रत्यक्ष ग्रहण आरंभ झाल्यानंतर झोपणं असेल, या गोष्टी आपण टाळाव्यात. त्याच पद्धतीने गर्भवती स्त्रियांनी जास्तीत जास्त नामस्मरण करावं. आपल्या गर्भावरती उत्तम होणारे जे संस्कार आहेत ते भविष्यामध्ये त्याचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे या काळामध्ये घाबरून न जाता आपण आनंदाने हे श्रवण करावं, पठण करावं. काही ग्रंथ असतील, देवाची काही पुस्तकं असतील ती आपण पाहू शकता. त्यामध्ये उत्तम वेळ घालवावा. अत्यंत कमी तो काळ आहे, परंतु तो आपल्याला साधायचा आहे. त्यामुळे जी नित्यनियमाची करणारी कर्म आहेत, मलमूत्राचा त्याग वगैरे असेल, ह्या ग्रहण काळामध्ये आपण सोडून द्यावं, करू नये. त्यापूर्वीच म्हणून तर आपल्याला स्नान करून बसायचं आहे. गर्भवती स्त्रियांनी सुद्धा जर आपल्याला प्रत्यक्ष स्नान शक्य नसेल तर डोळ्याला पाणी लावावं, थोडंसं गोडभर पाणी घ्यावं आणि आपण जपाला बसावं. ग्रहण काळामध्ये शक्यतो पाणी पिणं असेल, चहा दूध पिणं असेल, कुठलाही अन्न पदार्थ खाणं असेल, हे शक्यतो टाळावं. त्याच्या पूर्वी, वेदारंभाच्या पूर्वी आपण निश्चितपणे जे काही भोजन असेल ते रात्री 7:45 ग्रहण करू शकता. आता वेदारंभामध्ये आपण काय करू शकतो, तर वेदारंभामध्ये आपल्याला विश्राम करायचा असेल तर आपण निश्चितपणे करू शकतो. प्रवास करायचा असेल तर आपण करू शकतो. पण या काळामध्ये खाणं शक्यतो टाळावं. आपल्या घरामध्ये काही अन्नपदार्थ बनवलेले असतील तर ते आपण काय करावे, तर त्यावरती आपण तुलसीपत्र असेल किंवा दुर्वा किंवा मग दर्भ असेल, ज्याला आपण कुश सुद्धा म्हणतो, हे आपण त्यावरती झाकून ठेवावेत. व्यवस्थितरित्या अन्नपदार्थ झाकून ठेवावे. झाकून ठेवलेले तुलसीपत्र टाकलेले अन्नपदार्थ दुसऱ्या दिवशी आपण वापरू शकतो. मित्रांनो, त्याच दिवशी कोजागिरी आहे आणि चंद्र आपल्याला दर्शन मध्यरात्रीच्या काळामध्ये घ्यायचं आहे. त्यामुळे ग्रहणापूर्वीच्या काळामध्ये आपण दूध प्राशन करू शकता.
वेदारंभामध्ये दूध प्राशन करण्याला काही हरकत नाही, निश्चितपणे करू शकता. पण ग्रहण काळामध्ये दूध प्राशन करू नये. ग्रहण समाप्तीनंतर आपण थोडंसं चमचाभर दूध सुद्धा घेऊ शकता किंवा दुसऱ्या दिवशी ते ग्रहण करू शकता, त्याला काही हरकत नाहीये. इंद्राणीचं पूजन आणि महालक्ष्मीचं पूजन आपल्याला नित्य नियमाप्रमाणे, कारण उलट या काळामध्ये ग्रहण काळ असेल किंवा वेदारंभ काळ असेल, वेगळं काहीतरी कारण न काढता या काळामध्ये आपण पूजन निश्चितपणे करू शकतो, त्याला काही हरकत नाहीये. देवालय ही निश्चितपणे बंद असतात, कारण जी सार्वजनिक ठिकाणं आहेत अशा ठिकाणी जसं आपण आपल्या शरीराला रिचार्ज करतो त्याचप्रमाणे ह्या देवालय ग्रहण काळामध्ये आतमध्ये पुरोहित मंडळी बसून त्या देवशक्तीला रिचार्ज करत असतात, आपल्या सर्वांसाठी ती स्पंदनं खुली करत असतात. त्यामुळे ग्रहण काळामध्ये अंतर्गत उपासना निश्चितपणे मंदिरामध्ये चालत असतात. मात्र बाह्य उपासनेसाठी, बाह्य दर्शनासाठी मंदिर त्या काळात बंद असतं. आता आपण हे पाहूया की आपल्याला जर सोहेर असेल, सुतक असेल, कुणाला काही मासिक धर्म चालू असेल, तर अशा वेळी आपण काय करू शकतो? नाम जपाला स्नानाची सुद्धा आवश्यकता नाहीये. ग्रहण काळात तर निश्चितपणे स्नान केलंच पाहिजे. आपण सकाळी उठून सुद्धा रामकृष्ण हरी जप आहे, श्रीराम जय राम जय जय राम जप आहे किंवा कुठल्याही देवतेचा, आपल्या इष्टदेवतेचा असेल, आपल्या कुलदेवतेचा असेल, आपल्या ग्रामदेवतेचा असेल, जी पण आपल्याला प्रसन्न असणारी, आवडणारी देवता आहे, त्या इष्टदेवतेचा आपण जप निश्चितपणे करू शकता. त्यामुळे सोयर असेल, सुतक असेल, या काळामध्ये ग्रहण काळापर्यंत त्याचे काहीही दोष आपल्याला लागत नाही. अगदी 1 किंवा 2 दिवसाचा जरी काळ झाला असेल तरी ग्रहण काळामध्ये आपण पूजा, जप, अनुष्ठान, दान ह्या सर्व गोष्टी करू शकता. ग्रहण समाप्तीच्या नंतर पुन्हा आपल्याला आपलं सुतक किंवा सोयर असेल ते पाळायचं आहे. मित्रांनो, ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी हे ग्रहण पाहू नये. त्याचप्रमाणे अजून कोणत्या कोणत्या राशीच्या मंडळींनी ग्रहण पाहू नये. हे ग्रहण जे आहे, अश्विन पौर्णिमा आहे, त्या दिवशी अश्विनी नक्षत्रामध्ये चंद्र आहे आणि या पवित्र दिवसाच्या दिवशी मेष राशीमध्ये चंद्र असणार आहे. त्यामुळे मेष राशींच्या मंडळींना हे ग्रहण पहिल्या स्थानामध्ये असणार आहे. त्यामुळे ते ग्रहण मेष राशींच्या मंडळींनी पाहू नये. या मेष राशीच्या व्यतिरिक्त वृषभ राशी आहे. या वृषभ राशीला 12वा चंद्र असणार आहे, 12व्या स्थानामध्ये हे ग्रहण असणार आहे, त्यामुळे त्यांनी सुद्धा हे ग्रहण पाहू नये. कन्या राशी आहे. कन्या राशीला 8व्या स्थानामध्ये चंद्र असणार आहे, चंद्रबळ असणार आहे, त्यामुळे त्यांनीही ग्रहण पाहू नये. मकर राशी आहे. या मकर राशीच्या 4र्थ स्थानामधून चंद्राचं ग्रहण होणार आहे, त्यामुळे या राशीच्या मंडळींनी हे ग्रहण पाहू नये. म्हणजेच मेष रास आहे, वृषभ रास आहे, कन्या रास आहे आणि मकर रास आहे. या चारही राशींना अनिष्ट फळ आहे. त्यामुळे ग्रहण समाप्तीच्या नंतर दुधाचे दुग्धजन्य पदार्थ असतील, तांदूळ असेल, दूध असेल किंवा फळं असतील ते आपण जरूर दुसऱ्या दिवशी दान करावेत. उत्तम फळ कोणत्या राशीला लाभणार आहे? तर मिथुन रास आहे. या मिथुन राशीच्या 11व्या स्थानामध्ये, लाभ स्थानामध्ये हे ग्रहण असणार आहे, अत्यंत उपयुक्त असणार आहे. कर्क रास आहे. कर्क राशीला 10म स्थानामध्ये ग्रहण असणार आहे, 10म स्थानातून चंद्रभ्रमण होणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे ग्रहण लाभाचं असणार आहे. वृश्चिक राशीला 6व्या स्थानामध्ये, 6ष्ठ स्थानामधून ग्रहण होणार आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी लाभाचं आहे. कुंभ राशीला 3य अर्थात पराक्रम स्थानामधून ग्रहण होणार आहे, त्यामुळे या राशींसाठी सुद्धा ग्रहण अत्यंत लाभाचं आहे. लाभाच्या राशी ह्या मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ असणार आहेत. संमिश्र फळ कुठल्या राशीला आहे? तर भाग्यस्थानामध्ये 9th हाऊसमध्ये 9व्या स्थानातून सिंह राशीला चंद्रबळ असणार आहे, चंद्राचं ग्रहण असणार आहे, त्यामुळे सिंह राशीसाठी हे संमिश्र फळ देणार आहे. 7म स्थानामध्ये समान समोरच्या राशीमध्ये तुला राशीसाठी हे ग्रहण फळ समांतर असणार आहे. धनु राशीमध्ये 5म स्थानामधून चंद्राचं भ्रमण होणार आहे, त्यामुळे धनु राशीच्या मंडळींना हे ग्रहण संमिश्र फळ देणार आहे. तर मीन राशीच्या मंडळींना 2ऱ्या स्थानातून हे ग्रहण होणार आहे, आपल्या धनस्थानातून हे ग्रहण जाणार आहे, त्यामुळे त्या राशीच्या मंडळींसुद्धा हे ग्रहण संमिश्र फळ देणार आहे. मित्रांनो, या 28च्या मध्यरात्री अर्थात टेक्निकली पाहिलं तर 29च्या दिवशी 29 ऑक्टोबरला 2023ला होणार हे ग्रहण पुढच्या 10 वर्षात तरी 2032 पर्यंत पुन्हा अश्विन पौर्णिमेला होणार नाहीये. त्यामुळे या पवित्र काळामध्ये आपण जास्तीत जास्त उपासना करावी, तप करावेत, जप करावेत, कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये. श्रद्धेने, प्रेमाने, आनंदाने आपण आपलं उपासना निश्चितपणे करत राहावी. हे ग्रहण त्यांच्यासाठी वाईट आहे, भावासाठी वाईट आहे, बहिणीसाठी असं काहीतरी विचित्रपणे सांगितलं जातं. अशा अफवावरती किंवा कुठल्याही मेसेजवरती विश्वास ठेवू नये. ग्रहण हे कधीही कुणासाठी वाईट नसतं. अनुकूल किंवा प्रतिकूल हे निश्चितपणे फळ ज्योतिषशास्त्राप्रमाणे मिळत असतात, परंतु त्या प्रत्येक गोष्टीचा परिहार आहे. जी गोष्ट जशी आहे तशीच घेऊन आपण आयुष्यभर जाऊ शकत नाही. जर दोष आहे तर निवारण आहे, जर रोग आहे तर औषध सुद्धा आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये, कुठल्या पद्धतीने पॅनिक होऊ नये, कुठल्याही निरर्थक मेसेजवरती, निरर्थक व्हिडिओवरती विनाकारण रिॲक्ट होऊ नये.
आनंदाने, श्रद्धेने, भक्तीने या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्या. शक्य असेल तर गणपती स्त्रियांनी आपल्या गृहपरिवारामध्ये राहून देवाच्या समोर बसून आळस न करता जास्तीत जास्त उपासना करावी. पुढच्या पिढीला त्याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. आपल्या जर ग्रहणाच्या बाबतीत कुठल्याही अडचणी असतील, काही गोष्ट समजली नसेल, वेळ वगैरे काही समजली नसेल, तर आपण दिलेले जे नंबर आहेत त्या नंबरवरती आपण संपर्क निश्चितपणे साधू शकता. आपल्या आवडत्या महाजन गुरुजी या चॅनलचे लवकरच 3 लाख सबस्क्रायबर होणार आहेत. अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा. 300-350 पेक्षा जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण यामध्ये टाकलेले आहेत. 16 सोमवार व्रताची माहिती आहे. त्याचप्रमाणे शिवलीला अमृताचा 11वा अध्याय, 5वा अध्याय उपलब्ध आहे. लवकरच आपल्याला प्रत्येक अध्याय माझ्या स्वतःच्या आवाजात निश्चितपणे ऐकायला मिळणार आहे. त्यासमोर गुरुचरित्र आहे, 14वा अध्याय आहे, 18वा अध्याय आहे. गुरुचरित्राचं महत्व सांगणारे ग्रंथ आपल्याकडे व्हिडिओज आहेत. त्याच पद्धतीने ज्योतिषशास्त्राचे वेगवेगळे व्हिडिओ आहेत, वास्तुशास्त्राचे व्हिडिओ आहेत, अंकशास्त्राचे व्हिडिओ आहेत. आपण निश्चितपणे त्याचा लाभ घेऊ शकता, सर्च करू शकता, वेगवेगळ्या प्लेलिस्ट आपण पाहू शकता. या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या. हरिओम आणि नमस्कार.